नमस्कार. ब्रेसेस क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अतिशय एका इंटरेस्टिंग टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. ब्रेसेस की अलाइनर्स. या संदर्भात आपण काही प्रश्नांवरती उत्तर देणार आहोत. पहिला प्रश्न. डॉक्टर अलाइनर लावल्यानंतर ट्रीटमेंट फास्ट होते का? नाही. ब्रेसेस असो किंवा अलाइनर असो, दोघांमध्ये ट्रीटमेंटचा जो कालावधी आहे तो सारखाच असतो. कारण दोन्ही टेक्निकमध्ये आपण जे दातावर प्रेशर देतो ते जे आहे ते कॅल्क्युलेटेड आहे. दोन्ही टेक्निकमध्ये जे प्रेशर सारखं असल्यामुळं त्याचा जो कालावधी आहे तो दोन्ही बाबतीत हा सारखाच लागणार आहे. त्यामुळे असं काही नाही की ही टेक्निक फास्ट आहे, ही टेक्निक वेळ जास्त लागतो, असं काही नाही. त्याच्यामध्ये ट्रीटमेंटचा जो कालावधी आहे तो ट्रीटमेंटच्या कॉम्प्लेक्सिटीवरती अवलंबून आहे. पण ब्रेसेस किंवा अलाइनर असा जर विचार केला तर दोन्ही टेक्निकमध्ये लागणारा कालावधी हा सारखाच आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टर, ब्रेसेसमध्ये अलाइनरपेक्षा पेन जास्त होतं का? नाही. आता ब्रेसेस असो किंवा अलाइनर असो, सुरुवातीला 2 ते 3 जे आपण दातावरती फोर्स देतो तेव्हा जो पेन असतो तो सारखाच असतो. त्यामुळे दोन्ही टेक्निकमध्ये जसं मी आधी सांगितलं की फोर्सचं प्रमाण हे सारखंच आहे. त्यामुळे असं काही नाही की या टेक्निकमध्ये पेन जास्त होतो किंवा दुसऱ्यामध्ये कमी होतो. दोन्ही टेक्निकमध्ये ब्रेसेस असो किंवा अलाइनर असो, दोघांमध्ये पेन हा सारखाच होतो. आता सोशल मीडियामध्ये बऱ्याच वेळा या ॲडव्हर्टाईज केल्या जातात की ब्रेसेस खूप जास्त पेनफुल आहेत. तर इट इज बिकॉज जस्ट ते प्रमोट करायसाठी प्रयत्न करत आहेत. पण जर तुम्ही प्रॅक्टिकली बघाल किंवा तुम्ही पेशंटला सुद्धा विचाराल जे ट्रीटमेंट करतायत, तर दोन्ही केसमध्ये जो आहे आणि ॲज अ डॉक्टरसुद्धा दोन्ही केसमध्ये जो पेन आहे तो सारखाच होतो. पुढचा प्रश्न. डॉक्टर अलाइनर ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे का? हो. आता अलाइनर आणि ब्रेसेस हे पूर्वीपासून अस्तित्वात आहे. अलाइनर्स थोडे नंतर आले, पण अलाइनरसुद्धा अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. फक्त त्याची जी रिफाईनमेंट आहे, जसं जसं सायन्स डेव्हलप होतं, जसे जशा टेक्निक रिफाईन होत जातात, डेव्हलप होत जातात, तसं तसं दोन्ही टेक्निकमध्ये ॲडव्हान्सेस आलेले आहेत. आता जे ब्रेसेस आहेत त्या ब्रेसेसमध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या प्रकारचे ब्रेसेस आहेत. त्याच्याने मुवमेंट चांगल्या प्रकारे होते. आता अलाइनरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रोल जास्त प्रमाणात आलेला आहे. त्यामुळे सॉफ्टवेअरची जी डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे अलाइनर प्रिंटिंग हे खूप सोपं झालेलं आहे. त्यामुळे अलाइनरमध्ये ज्या मुवमेंट आपण सॉफ्टवेअरमध्ये कॅलिब्रेट करतो त्या मुवमेंट चांगल्या प्रकारे वर्कआउट होतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर लक्षात घेता अलाइनरमध्ये सुद्धा ॲडव्हान्सेस चांगल्या प्रकारे झालेले आहेत. पुढचा प्रश्न. अलाइनरला सुपरविजन कमी लागते का? नाही. आता हा गैरसमज आहे की बाबा अलाइनरमध्ये सुपरविजन कमी लागतं, ब्रेसेसमध्ये जास्त लागतं, असं काही नाही. दोन्हीमध्ये सुपरविजन हे लागणारच. ब्रेसेस हे दातावरती फिक्स आहे. त्यामुळे दर महिन्याला आपल्याला यायला लागतं ब्रेसेसला ॲक्टिवेट करण्यासाठी. अलाइनर जरी तुम्हाला दिले 3 महिन्याचे जरी दिले तरी सुपरविजन आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या सुपरविजन जास्त लागतं. कारण त्या ठिकाणी जर तुम्ही अलाइनर वापरत असाल तर ते अलाइनर जे आहेत ते वर्क करणार. काही कारणास्तव जर अलाइनरचे सेट दिलेल्या सिक्वेन्सप्रमाणे वापरले गेले नाहीत तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, मुवमेंट्स डिले होऊ शकतात. त्यामुळे सुपरविजनचा हा जो मुद्दा आहे, दोन्ही केसेसमध्ये सुपरविजन हे सारखंच लागतं. पुढचा प्रश्न. डॉक्टर, पुढचा प्रश्न असा आहे की अलाइनर किंवा ब्रेसेस यापैकी सिलेक्शन कसं करावं? आता हे बऱ्याचशा फॅक्टरवरती डिपेंड आहे. ब्रेसेस की अलाइनर्स. आता जर मुवमेंट जे आहेत ते खूप कमी प्रमाणात करायचे असतील, सिम्पल मुवमेंट करायचे असतील, समजा आता एखाद्या पेशंटला दातामध्ये गॅप आहे, त्यांचं प्रमाण कमी आहे, तर अशा केसेसमध्ये अलाइनर लावणं हे सोपं पडेल त्यांना. किंवा ते सोशल आहेत, त्यांना त्या ठिकाणी बाहेर काम करायला लागतं, त्यावरती ते डिपेंड आहे. पण जर टेक्निकली विचार केला किंवा बायोलॉजिकली विचार केला तर दोघांना लागणारा कालावधी हा सारखाच आहे. ब्रेसेसमध्ये फायदा काय आहे की ब्रेसेस हे तुमचे फिक्स केलेले आहे. त्यामुळं तुम्ही दर महिन्याला ऑर्थोडोंटिस्टकडे येणार, ब्रेसेस ॲक्टिव्ह होणार आणि तुमची ट्रीटमेंट जी आहे ती स्मूथली चालणार. अलाइनरमध्ये थोडंसं ड्रॉबॅक आहे किंवा अलाइनरमध्ये लिमिटेशन असं आहे की समजा मी आज अलाइनर तुम्हाला डिलिव्हर केले, तुम्ही त्या सिक्वेन्सप्रमाणे तेवढ्या वेळासाठी लावले, साधारणतः 22 ते 23 तास अलाइनर लावणं अपेक्षित आहे. तेवढे तास जर तुम्ही दररोज अलाइनर लावले तर तुमची मुवमेंट ही व्यवस्थित होणार. त्यामुळं अलाइनर आणि ब्रेसेस याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स आहे की ब्रेसेस हे फिक्स आहेत, त्यामुळे ट्रीटमेंट गॅरंटेड आहे. अलाइनरमध्ये त्याचं कंट्रोल हे तुमच्या हातात दिलेलं आहे. त्याला जर तुम्ही आमच्या सुपरविजनमध्ये केलं तर डेफिनेटली त्याच्यामध्ये मिळणारे रिझल्ट हे सारखेच मिळतील. आता ब्रेसेसचं जी काय लिमिटेशन आहे, ब्रेसेसमध्ये आपल्याला दातावरती ब्रेसेस लावले असल्यामुळे, त्याच्यावरती तारा लावल्या असल्यामुळं आपल्याला खाताना काही बाबतीत काळजी घ्यायला लागते. आपल्याला कडक पदार्थ, चिकट पदार्थ एवढ्या प्रमाणात खाता येत नाही. ते जर खाण्याचा प्रयत्न केला तर ब्रेसेसला डॅमेज व्हायची शक्यता असते आणि त्याचा कालावधी वाढायची शक्यता असते. बऱ्याच वेळा अन्न जे आहे ते ब्रेसेसमध्ये अडकतं, ते स्वच्छ करायला लागतं, दातांना कॅव्हिटीजचं प्रमाण वाढू शकतं. अलाइनरमध्ये मात्र आपल्याला खाताना ते काढून ठेवायचे. त्यामुळे अलाइनरचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला जे फूड आवडतं ते तुम्ही एन्जॉय करू शकता. ब्रेसेसमध्ये काय, तुम्ही चीज खाल्लं तुम्हाला स्वच्छ करायला लागणार, तुम्हाला कडक वस्तू ड्रायफ्रूट थोडे भिजवून तुकडे करून खायला लागणार. अलाइनरमध्ये तसं नाही. अलाइनरमध्ये तुम्ही अलाइनर रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला हवं ते तुम्ही खाऊ शकता आणि खाल्ल्यानंतर ब्रश केल्यानंतर तुम्ही ते अलाइनर लावू शकता. आता पुढचा जो मुद्दा आहे की ब्रेसेसमध्ये आपल्याला लागणारा जो
खर्च आहे तो कम्पॅरेटिव्हली कमी, कारण त्याच्यामध्ये ब्रेसेसचा आपल्याला एकच सेट आहे, त्याच्यामध्ये वायर हे बदलत असतात. अलायनरमध्ये प्रत्येक मुवमेंटसाठी आपल्याला सायमल्टेनियस मुवमेंट करायला लागते. ब्रेसेसमध्ये बऱ्याचशा मुवमेंट एका वेळेस करता येतात, पण अलायनरमध्ये तसं नाही आहे. अलायनरमध्ये मुवमेंटला थोडंसं लिमिटेशन आहे. त्याच्या बाबतीत आता भरपूर डेव्हलपमेंट चालू आहे आणि कालांतराने ते होतील सुद्धा, पण आत्ताच्या घडीला बऱ्याचशा मुवमेंट आहेत त्या अलायनरमध्ये करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. अशा केसमध्ये काय होतं की त्या मुवमेंट आपल्याला स्टेप बाय स्टेप करायला लागतात. स्टेप वाईज मुवमेंट केल्यामुळं अलायनरची संख्या वाढते. जशी अलायनरची संख्या वाढणार तसं ट्रीटमेंटचा कॉस्ट जो आहे तो वाढणार. प्लस ट्रीटमेंटचं चॅलेंज काय वाढणार, बरेचसे अलायनर जेव्हा तुम्हाला हँडल करायला लागणार, तुम्ही चांगल्या प्रकारे ते जर त्याप्रमाणे वापरले तर डेफिनेटली रिझल्ट तुम्हाला 100% चांगले मिळणार. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रेसेस की अलायनर्स. आता हे डिपेंड आहे की दातांची रचना कशी आहे, कॉम्प्लेक्सिटी ट्रीटमेंटला लागणारी हे किती आहे, केस किती कॉम्प्लेक्स आहे याच्यावरती डिपेंड आहे. जसं मी आधी सांगितलं की सिम्पल केसेसमध्ये अलायनर आपण वापरले, ती ट्रीटमेंट जी आहे ती वेळेत होते. पण बऱ्याचशा केसेसमध्ये दाताचे रोटेशन जास्ती आहेत, दातांमध्ये गर्दीचं प्रमाण जास्त आहे, दात जास्त खूप प्रमाणात पुढे, या ठिकाणी लावण्याला लागणारी ताकद किंवा या ठिकाणी मल्टिपल मुवमेंट जेव्हा एका टाईमला करायचे असतात तेव्हा डेफिनेटली ब्रेसेसला हा जास्त प्रिफरन्स द्यायला हवा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे ऑर्थोडोंटिस्ट. तुम्ही तुमच्या ऑर्थोडोंटिस्टकडे चेकअपला जायला पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे दातांचे एक्सरे, दातांचे स्टडी मॉडेल्स, फोटोग्राफ्स या सगळ्यांचा अभ्यास करून जे ट्रीटमेंट प्लॅनिंग डॉक्टर देतात ते ॲक्सेप्ट करून त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट करायला पाहिजे. तुम्ही अलायनर कंपन्याकडे DIY करायला गेलात किंवा ऑर्थोडोंटिस्ट कडे न जाता नॉर्मल रेग्युलर डेंटिस्टकडे जाल. लक्षात घ्या, ऑर्थोडोंटिस्ट इज अ स्पेशलायझेशन. BDS झाल्यानंतर एंट्रन्स एक्झाम थ्रू MDS होतं ऑर्थोडोंटिक्समध्ये. ऑर्थोडोंटिक्स ही ब्रांच आहे स्पेशली ब्रेसेसची. डेंटल प्रॅक्टिसमध्ये किंवा पहिलं डेंटिस्ट होताना BDS करताना त्या ठिकाणी हा अभ्यासक्रम आहे तो खूप लिमिटेड असतो, त्यामुळे याच्या बाबतीत जे नॉलेज असतं ते खूप लिमिटेड असतं. MDS इन ऑर्थोडोंटिक्स ही 3 वर्षाची स्पेशालिटी आहे. या स्पेशालिटीमध्ये आपल्याला एंट्रन्स थ्रू जेव्हा ॲडमिशन मिळतं आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये मास्टर्स होतो त्याच्यानंतर आपण ही ट्रीटमेंट करतो. त्यामुळं विदाऊट सुपरविजन किंवा विदाऊट नॉलेजेबल तुम्ही ठिकाणी गेलात किंवा डेंटिस्ट नॉर्मल रेग्युलर डेंटिस्टकडे गेलात तर तुमची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला ऑर्थोडोंटिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट करायला पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या, आपली जी इंडियन ऑर्थोडोंटिक सोसायटी आहे त्याच्यामध्ये जे इंडोर्स ऑर्थोडोंटिस्ट आहेत त्यांच्या सुपरविजनमध्ये जर तुम्ही ट्रीटमेंट चांगल्या जर केली तर तुमची ट्रीटमेंट ही खात्रीशीर होणार आणि ड्युरेबल होणार. आशा करतो की आजच्या भागामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीबाबत ज्ञान मिळालं असेल आणि त्याचा तुम्ही सदुपयोग कराल आणि डेफिनेटली तुम्ही ऑर्थोडोंटिस्टला व्हिजिट कराल आणि तुमची जी ट्रीटमेंट आहे ती चांगल्या प्रकारे कंप्लीट कराल.